हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप लोकांचे प्रश्न होते मला की IP ट्रक कोडिंग आणि ENM कोडिंगमध्ये डिफरन्स काय आहे. परत IP ट्रक कोडरला पेमेंट का जास्त असतं, या सर्व क्वेश्चनचे आन्सर मी आज देणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया आउटपेशंट आणि इनपेशंट म्हणजे काय. आउटपेशंट म्हणजे काय असतं, जर पेशंट डॉक्टरकडे 24 तासापेक्षा कमी टायमिंगमध्ये डिस्चार्ज होत असेल तर आपण आउटपेशंट म्हणतो. आणि इनपेशंट म्हणजे काय, जर पेशंट 24 तासापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्याला आपण इनपेशंट म्हणतो. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, न्यू पेशंट आणि इस्टॅब्लिश पेशंट. न्यू पेशंट म्हणजे काय आहे, जर पेशंट डॉक्टरकडे पहिल्यांदा जात असेल, म्हणजे फर्स्ट टाइम ट्रीटमेंट घेत असेल तर आपण न्यू पेशंट म्हणतो. इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय असतो, जर पेशंट डॉक्टरकडून 3 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घेत असेल तर आपण त्याला इस्टॅब्लिश पेशंट म्हणतो. आणि 3 वर्षानंतर परत पेशंट हा न्यू पेशंट होतो. आता आपण पाहूया IP ड्रग कोडिंग आणि ENM कोडिंग मध्ये डिफरन्स काय आहे. IP ड्रग मध्ये आपण PCS कोड यूज करतो, ICD यूज करतो. आणि ENM कोडिंग मध्ये आपण CPT आणि ICD यूज करतो. ENM कोडिंग मध्ये न्यू पेशंट आणि इस्टॅब्लिश पेशंट यासाठी वेगळी सिरीज आहे, CPT सिरीज. न्यू पेशंटसाठी 99, 201, 202 समथिंग आहे. आणि इस्टॅब्लिशसाठी 99, 211, 212 असं आहे. तर आता आपण पाहूया IP ड्रग कोडरला सॅलरी का जास्त असते. इनपेशंटमध्ये कसं असतं, पेशंट हा 24 तासापेक्षा जास्त ॲडमिट असतो. कोणी 2 दिवस, कोणी 3 दिवस, कोणी 4 दिवस, कोणी महिनाभर. तर तो एखादा आजार ट्रीट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला असतो. तर त्यासाठी त्याच्यावर पेशंट हे त्याला ट्रीट करतात. त्यामुळे हॉस्पिटललाही जास्त रेव्हेन्यू भेटतो. आणि हॉस्पिटलला जास्त रेव्हेन्यू भेटल्यामुळे कंपनीला पण जास्त पेमेंट भेटतं. आणि त्याच्यामुळे IP ड्रग कोडरला जास्त पेमेंट आहे.